काय वाटलं होतं न्याय भेटल? न्यायाच्या जागी मार भेटला आहे. मित्रांनो, दिल्लीमध्ये 20 ते 25 दिवस झालं जे आंदोलन चालू होतं ते तोडण्यात आलं आहे. 15 ते 20 पोलिसांनी साध्या ड्रेसमध्ये घुसून सोनम सरला उचलून डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत. तब्येत वगैरे काही खराब नाही, फक्त घेऊन गेले तोडण्यासाठी. जे आपल्याला न्याय पाहिजे आहे ना ते नाही देणार, ते अलग गोष्ट झाली, पण ते डायरेक्ट तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मला तर हे कळत नाही, सरकारला आपण मागणी काय केली आहे? फक्त शिक्षक मंत्री टिपा द्यावा, पण ते पण का? 21 ते 22 विद्यार्थ्यांनी सुसाईड केलं तुमच्यामुळे. तुम्ही पेपर लीक होऊन दिला नसता तर हे सगळं झालं नसतं. त्या 21 ते 22 मुलांच्या आई वडिलांना विचारा त्यांच्यावर काय घडतंय. फक्त तुम्ही एक टिपा देऊ शकत नाही. त्यातल्या त्यात तुम्ही आम्ही जे 25 ते 20 दिवस झालं आंदोलन करत होतो ते पण तुम्ही मोडलं. ते पण डायरेक्ट गुंडागर्दी सगळ्यांना मारून. अभिजित दादाला पण मारलाय, सोनम सरला, सगळ्यासोबत असं काय झालंय. आपण कुठं लढतोय? भारता देशामध्ये. आपण वोटिंग करून सरकारला बनवलं, पण आपल्याला हे ते न्याय भेटत नाही. हे आहे आपलं सरकार. कशासाठी न्याय भेटतोय? आपण करिअरसाठी, कॉलेज लाईफसाठी. जर तुम्हाला न्याय नसेल द्यायचा तर आम्ही लढत होतो, डायरेक्ट आम्ही मरण्यासाठी पण तयार होतो. पण तुम्ही तर आता गुंडागर्दी चालू केली. आता ह्याच्यावर आम्ही काय बोलणार तर तुम्ही त्यात पण विरोधात जाणार. कारण तुम्हाला आता सरकारला आमचं बोलण्याचा हक्क पण नाही. फक्त आम्ही वोटिंग करायला येतो तुम्हाला, आणि तुम्हाला जे करायचे ते करा. हे आहे आमचा हक नॉर्मल पब्लिकचा.